नमस्कार मित्रांनो. व्हॅलेंटाईन वाटतंय ना, पण तसं काही नाही आहे. म्हणजे व्हॅलेंटाईन आहे आणि व्हॅलेंटाईन विषयावरच तुमच्यासाठी आज मी एक कविता सादर करणार आहे. आणि आज सकाळी मला ती सुचली. तर विषय आहे साधारणतः 22 ते 25 वर्षापूर्वीचा, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. आणि त्या काळच्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ही कविता नक्की रिलेट करता येईल. आणि तसं पाहिलं तर म्हणजे माझ्यासारख्या फुटक्या किंवा फाटक्या प्रेमवीरांसाठी ही कविता आहे म्हणा. तर चला तर ही कविता एन्जॉय करूयात. कवितेचं शीर्षक आहे प्रेमालाही इन्व्हेस्टमेंट लागते. प्रेमालाही इन्व्हेस्टमेंट लागते हे मला माहीत नव्हतं. प्रेमालाही इन्व्हेस्टमेंट लागते हे मला माहीत नव्हतं. ती म्हणायची चल कॅन्टीनला जाऊ. ती म्हणायची चल कॅन्टीनला जाऊ. मी म्हणायचो आज नको उद्या जाऊ. प्रेमालाही वेळेची इन्व्हेस्टमेंट लागते हे मला कळत नव्हतं. ती म्हणायची चल लेक्चर बंक करू. ती म्हणायची चल लेक्चर बंक करू. मी म्हणायचो आधी असाइनमेंट तर कंप्लीट करू. प्रेमाला भावनेची इन्व्हेस्टमेंट लागते हे मला कळत नव्हतं. ती म्हणायची चल पिक्चरला जाऊ. ती म्हणायची चल पिक्चरला जाऊ. मी म्हणायचो पुढच्या आठवड्यात चांगला पाहू. प्रेमाला सोबतीची इन्व्हेस्टमेंट लागते हे मला कळत नव्हतं. मित्र म्हणायचे अरे तिला फोन तरी केलास काय. मित्र म्हणायचे अरे तिला फोन तरी केलास काय. मी म्हणायचो तिच्या भावाने उचलला तर काय. प्रेमाला धाडसाची इन्व्हेस्टमेंट लागते हे मला कळत नव्हतं. असो, पुढे व्हॅलेंटाईनचे दिवस येऊ लागले. सगळीकडे लाल गुलाबी फुले दिसू लागले. मग माझ्या डोक्यात विचार आला. इन्व्हेस्टमेंटचा विचार पक्का केला. कसंही करून तिला इम्प्रेस केलंच पाहिजे. काहीतरी खास तिच्यासाठी घेतलंच पाहिजे. सढळ हाताने 10 रुपये खर्च केले. एक मस्त गुलाबी ग्रीटिंग कार्ड घेतले. म्हटलं तिला एकदम इम्प्रेसच करून टाकू. स्वतःहून विचारलं चल आज कॅन्टीनला जाऊ. मस्त चहा पिऊ. तीही पटकन हो म्हणाली. मग काय माझी कळी आतून खुलली. कॅन्टीनमध्ये जाताच मस्त 2 चहा ऑर्डर केले. बसता बसता तिच्याकडे एक मस्त स्माइल फेकले. चहाची ऑर्डर जाताच ती म्हणाली संदीपराव अजून काय. तिच्या पुढ्यात कार्ड ठेवून म्हणालो हे बघ आणले काय. मी जरा लाजतच होतो. ती पण लाजतच हसली. मला वाटलं आता तर ती नक्कीच फसली. पण मित्रांनो दैवाने घातला घाला. ती म्हणाली भावा तुला थोडा उशीरच झाला. तुझ्या आधीच 4 ग्रीटिंग कार्ड आलेत. घरी सुद्धा 5-6 गिफ्ट जमा झालेत. माझा पडलेला चेहरा पाहून म्हणाली कार्ड घेते ठेवून. उद्या उत्तर देते तुला नीट काय तो विचार करून. काय सांगू मित्रांनो, जीव गेला घाबरून. हाताची घडी बसलो मान खाली घालून. नंतर थोडा धीर आला. 10 रुपयांचा विचार केला. म्हटलं एवढी इन्व्हेस्टमेंट वाया नको जायला. पुढच्या व्हॅलेंटाईनला कोण बरं येईल चहा प्यायला. मग तिला म्हणालो दाखवत थोडी नरमाई. असू देत ताई मला ही नाही तशी घाई. मला पण तशी नाहीये घाई. तिने नाक मुरडले इकडे तिकडे बघत. मी पण उठत घेतले ग्रीटिंग कार्ड परत. जाता जाता कॅन्सल करून टाकला चहा.
म्हटलं बाहेर जाऊन घेऊ जरा मोकळी हवा. म्हटलं बाहेर जाऊन घेऊ जरा मोकळी हवा. कार्डवरचं तिचं नाव आता ब्लेडनं खोडून टाकतोय. कार्डवरचं तिचं नाव आता ब्लेडनं खोडून टाकतोय. इन्व्हेस्टमेंट कुठे चुकली याचाच विचार करतोय. इन्व्हेस्टमेंट कुठे चुकली याचाच विचार करतोय. धन्यवाद मित्रांनो.